सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। फॉर द सिंधी बाय द सिंधी त तव्हां सिंधियुनि जे लाइ अगरि रिश्तो ॻोल्हियो था पिया त असांखे त जाम सेटिस्फेक्शन मिली आहे। हिते काउंसलिंग ॾाढी सुठी आहे। चार्जिस त बिल्कुल भी माना ॿियनि वांगुरु कीअं परसेंटेज ॿाहिरि वेंदासीं त उहे परसेंटेज था वठनि पिया, हिननि जी उहा काई बि अहिड़ी काई कान्हे। एॾी फैसिलिटी किथे भी मिलण ॾाढी मुश्किल आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। सोमवार की सुबह उल्लासनगर से गुजरने वाले कल्याण अंबरनाथ महामार्ग पर नशे की हालत में एक कार चालक ने कई गाड़ियों को टक्कर मार दी और यह टक्कर इतनी जोरदार थी कि 3 लोगों की जगह पर ही मौत हो गई। सोमोदीप जाना, अंजलि जाना, शंभूराम चौहान यह मृतकों के नाम है। नशे की हालत में कार चालक लवेश रामानी ने यह एक्सीडेंट किया है। लवेश को पुलिस ने गिरफ्तार किया है। लवेश एक विवाह समारोह से कल्याण से उल्लासनगर की तरफ आ रहा था और उल्लासनगर के शांतिनगर परिसर में उसका गाड़ी से नियंत्रण छूट गया और रास्ते पर खड़ी कई गाड़ियों और पैदल गुजर रहे राहगीरों को जोरदार टक्कर मारी, जहां 3 की तो जगह पर ही मौत हो गई और 3 से 4 लोग गंभीर जख्मी हुए हैं। इस हादसे में कार चालक लवेश भी जख्मी हुआ है। एक्सीडेंट की जानकारी मिलते ही सेंट्रल पुलिस स्टेशन की पुलिस टीम भी मौके पर पहुंची और पंचनामा कर मृतदेहों को पोस्टमार्टम के लिए हॉस्पिटल भेजा गया है और जख्मी हुए लोगों पर सरकारी हॉस्पिटल में उपचार शुरू है। पांढरे बोलतोय, आम्ही दोघं मित्र आणि माझा हेल्पर, आम्ही 2 ड्रायव्हर आणि माझा हेल्पर तिथं शांतीनगरला उभं होतो। एवढ्या स्पीड मध्ये तो आला, तो कारवाला माझ्या मित्राला उडवला। मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो, मला तिथं दाबून टाकला। खूप वाचायचा प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खापला निघाला इकडचा मला। 5:15 भरपूर स्पीड 3 जणांना मारलं त्यांनी। 2-3 रिक्षाला दाबून टाकलं, चेमून टाकलं। 2-3 कारांना हे करून टाकला। 3 डेट झाले। मी एक आहे, माझा मित्र एक आहे। जखमी भरपूर आहेत, 7-8 जण असतील। वसीम सलीम शेख आहे, माझे नातेवाईक होते। ते रिक्षा चालवत होते। कल्याण स्टेशन वरून त्यांनी भाडा घेतला होता अशोकनगरचा आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याने मागे एक रिक्षाला ठोकले आणि त्यांना असं वाटलं की काय मागे म्हणजे आवाज आला जोरात, तर ते बघितलं की काय झालं म्हणणे नेमके तिकडे। तर नंतर पुढे आले तर त्यांना बेशुद्ध झाले। बघितलं तर नंतर काढलं त्यांना बाहेर, तर ते आरसा तुटून ते बाहेर होते आणि मागे बघितलं तर एक बाईक, एक लेडीज आणि एक मुलगा जागेवर मेले होते आणि मागे एक बाईकवाला होता, त्याला ऍक्सिडेंट झाला। त्याचा एक हात पाय, एक हात, एक पाय गेला आणि इथं आल्यानंतर त्यांनी कंप्लेंट वगैरे लिहिलेले। नंतर तिथं ह्यांनी गाडी तिथं ठेवली होती, पोलिसवाल्यांनी ते गाडी आणली त्यांची। ते गाडी आणल्यानंतर ते लोकांनी त्यांचा एक माणूस तिकडे जाऊन सामान काढला आणि ते घेऊन गेला। एक बॉक्स होता काळासारखा, त्याच्यासाठी एक सिगरेटचा बॉक्स होता आणि आणखीन एक काय सामान होता आणि ते वस्तू सांगत नाही। तर आतमध्ये विचारलं त्याला काय झालं नेमकं, तर तो बोलतो का माहितीये का, मी काय घेतलं नाही, मी गाडीमध्ये गेलो नव्हतो असं बोलतोय। आणि नंतर आतमध्ये साहेबांनी विचारलं तर त्याला काय सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघणं, तर बोलतो हा मी घेऊन गेलो तर सिगरेटचा पॅकेट आणि मोबाईल होता। जेव्हा तुझा सिगरेटचा पॅकेट होता, मोबाईल होता, तर तू गाडीमध्ये का गेला? ते गाडी ऍक्सिडेंट झालेली, तू कशा गेला? तू पाहिजे तर पोलिसवाल्यांना विचारायला पाहिजे होतं, तू का गेला बरं? तेच आमची एक निमती आहे, त्याच्यावर पण FIR दर्ज व्हायला पाहिजे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।